हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपला आजचा जो विषय आहे, आज सोमवार असल्यामुळे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आपलं जीवन आपल्याला आनंदाने जगायचं आहे आणि आनंदाने जगण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण लक्षात घेतल्या तरी सुद्धा आपण आनंदाने जगू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्या भावना, आपल्या धारणा, आपले विचार याच्यातून आपण कधी कधी चुकीचं वागतो आणि त्या चुकीच्या वागण्यातूनच आपल्यालाच त्याचा त्रास होतो, आपल्याला त्याचं दुःख होतं. त्रास होतो म्हणजे दुःख होतं, म्हणजे आनंदाला बाधा तिथे निर्माण होते. आणि म्हणून इथे एक महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे. आपल्या ऋषीमुनीने जे हे उत्सव, सण म्हणतो आपण, उत्सव निर्माण केलेले आहेत, की उत्सव साजरे करायला सांगितले जातात, त्याचा अर्थच तो आनंदात राहण्यासाठी असतं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात, आनंदाने जगण्यासाठी असतं. म्हणून उत्सव म्हटलं की उत्साह असतो, आणि उत्साह म्हटलं की आज पाहिलं तर आज गोकुळाष्टमी आहे, उद्या दहीकाला आहे, म्हणजे उद्या हंडी फोडण्यासाठी बरेच मंडळी रस्त्यावरनं फिरणार आहेत. हा सगळा त्यांचा उत्साह आहे, आणि हा उत्साह तो आनंद आहे, लक्षात ठेवा. म्हणून नुसतं आज आपण कृष्णाचा जन्म म्हटलं, अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला, आणि हे कृष्णाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो आहोत. बरीच मंडळी श्रद्धेने, काहींनी उपास केले असतील, काही आणखीन वेगळ्या वेगळ्या अंगाने ते पाहत असतात. त्यामुळे इथे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपल्याला सतत आनंदाने जीवन जगायचं आहे. त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे इथे सण म्हणतो आपण, उत्सव म्हणतो, हे ह्यासाठीच असतात. म्हणून आज कृष्ण जन्म म्हटलं की कृष्ण सुद्धा बघायला गेलं तर तो सर्वांना आनंद देणारा तो कृष्ण. खरं सांगायचं सगळ्या कृष्ण लीला असं आपण म्हणतो की लहानपणापासून तो अगदी त्याचे जे चमत्कार सगळे सांगितले जातात ते म्हणजे आनंदासाठी आहेत, की त्याच्यातून ऐकणारे ते भक्त, कृष्ण भक्त आहेत. ते कृष्ण भक्त जेव्हा स्वतःचा आनंद म्हणजे कृष्णाच्याच लीला ऐकून आनंदित होत असतात, आणि ह्या आनंदातून आज त्यांची कृष्ण जन्माची गाणी आहेत, कृष्णाच्या जीवनावर असलेली गाणी आहेत. हे सगळं जे कृष्णाचं जीवन आपण पाहतो, हे सगळं जीवन त्याचं तो आनंदाने जगण्यासाठीच शिकवतो सगळ्यांना, की आनंदातून कसं जगायचं. म्हणून कृष्ण हा जीवनविद्येचा आदर्श आहे. जीवनविद्येचे जे 3 आदर्श म्हटले जातात, त्यात श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य, तिघांचंही जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर तिघही, म्हणजे शिवाजी महाराज पण शून्यातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. चाणक्याकडे सुद्धा काही नव्हतं, त्यांनी तिथे चंद्रगुप्त सम्राट निर्माण केला. आणि कृष्णाचं सुद्धा अगदी जन्मालाच आल्याबरोबर आईपासून, आई वडिलांचा दूर झालेला, पण तिथेही सुद्धा त्याने स्वतःचं जीवन इतकं सुंदर पद्धतीने जगला की ह्या तिन्ही हे जे आदर्श म्हणून जीवनविद्येचे आहेत, ते आदर्श एवढ्यासाठीच असं की आपण जीवन कसं जगलं पाहिजे हे कळलं पाहिजे माणसाला. आपण जीवन कसं जगायचं, किती जगायचं बघायला लागलं तर आपल्या हातात नाही, की सांगू शकत नाही किती जगणार माणूस. भविष्य ते सांगतील, आणखीन कोणी काही गोष्टी सांगतील, पण कसा जगला ह्याला महत्व असतं. मी अगदी रोज व्यायाम करणारी मंडळी सुद्धा किती वर्ष जगते याची काही गॅरंटी देऊ शकतात का? नाही देऊ शकत. अगदी हल्लीच आपण म्हणतो ब्रुस ली म्हणून जो कराटे चॅम्पियन होता, वयाच्या 32व्या वर्षी
त्याचं देहावसन झालं. म्हणजे अतिशय व्यायाम करणारा, म्हणजे अतिशय व्यायामामुळे मृत्यू पावला असं म्हटलं जातं की खूपच व्यायाम करायचा. म्हणजे इतकं त्याचं शरीर दणकट होतं, पण मेंदूला तेवढं कंट्रोल करता येत नाही एवढं त्याचं त्यांनी तो व्यायाम करायचा. आणि त्याच्यावर 32व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. पण कसा जगला याला महत्व असतं. म्हणून किती जगला त्यापेक्षा कसा जगला, कसा जगला आनंदाने जगला हा महत्वाचा. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपलं जीवन आनंदातून जगण्यासाठी आहे, आनंदासाठी जगण्यासाठी हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी केलं काय पाहिजे, आपले विचार, उच्चार आणि आचार, आपल्या भावना ह्या सगळ्या कशा सावधपणे सांभाळता आल्या पाहिजे. सद्भावना ही सतत आपल्याकडे असेल तर आपण आपल्या मनाला शांती मिळते, मनाला आनंद मिळतो, मनाला सुख मिळतं बघा. पण जर दुष्कर्म करत असू तर तिथे आपल्याला दुःख आपोआप यायला लागतं किंवा अडचणी येतात, टेन्शन येतात, असं जे सगळं आपण म्हणतो. म्हणून सत्कर्म हे आपल्याकडनं व्हायला हवं. आनंदात राहण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्याकडनं सत्कर्म व्हायला पाहिजे. आता सत्कर्म व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं काय, एक एक प्रश्न येतात. सत्कर्म होण्यासाठी सत्कर्म करायचं म्हणजे नेमकं काय, कोणाचंही मन दुखवायचं नाही, हा एकच भाग. बाकी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण खरं काय की आपल्या विचार, उच्चार, आचरणातून कोणाचंही मन दुखवता कामा नये, कोणालाही त्रास देता कामा नये, आणि जे आहे ते समजून उमजून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण जी भांडण तंटे करतो, जर तो असा बोलला, तो असा बोलला, ते असं बोलला, ह्याच्यातून सगळं आनंद जो चाखायची जी प्रक्रिया असते ती थांबवतो. आणि त्या वादातच आपण इतके त्रासून जातो की त्याच्यामुळे खरा आनंद मिळवायचा राहून जातो. म्हणजे सत्कर्म म्हणताना सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करणं, कमीत कमी दुःख न देण्याचा प्रयत्न करणं, दोन्ही गोष्टी येतात. दुखावलं तर दुःख देतो, सुखावलं तर सुख देतो. म्हणून सत्कर्मातून सर्वांना सुखच मिळालं पाहिजे असं कर्म करणं म्हणजे सत्कर्म. सत्कर्म असं म्हणत असताना आपल्या भावना ह्या सद्भावना असल्या पाहिजेत. म्हणजे सद्भावना काय, सर्व सुखी व्हावे, सर्वांना आनंद मिळावा, ही सद्भावना. आणि त्या भावनेतून जेव्हा आपण सर्वांशी संबंधित होतो त्याला सहज आपल्याकडनं सत्कर्म होतं. म्हणजे सद्भावनेतून सत्कर्म होतं, लक्षात घ्या. सद्भाव, सद्भावना, सद्भावनेतून सद्विचार, सद्विचारातून सदुच्चार आणि सदुच्चारातून सदाचार. म्हणजे ही जी लिंक आहे आपल्या जे कर्माची, की एका पाठोपाठ एक ज्या स्टेप्स आपण सांगतो आहोत, त्याच्यातून एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडे मुळात सद्भाव असला पाहिजे. सद्भावातून सद्भावना निर्माण होतात, सद्भावनातून सत्विचार निर्माण होतात, सत्विचारातून सदुच्चार निर्माण होतात, सदुच्चारातून सदाचार निर्माण होतात. म्हणून सद्भाव कसा धरावा हे महत्वाचं, ते परमार्थ सुरू होतो. आपला जो भाव आहे त्याला आपण जीवभाव म्हणतो. त्या जीवभावातून माणसं संकुचित होतात आणि त्या संकुचितपणामुळे तिथे मग स्पर्धा येते, श्रेष्ठ कनिष्ठ भाव येतो, तुझं माझं येतं, आणि ह्याच्यातून सगळे वाद निर्माण होतात आणि तिथे दुःखाला सुरुवात होते. म्हणून सद्भाव बदलायचा असेल तर काय केलं पाहिजे हा प्रश्न. म्हणजे जीवभाव आहे त्याच्या ठिकाणी सद्भाव झाला पाहिजे. आता सद्भाव व्हायला पाहिजे तर काय केलं पाहिजे, सद्भावनासाठी आपलं जे जीवन आहे हे जीवन निर्माण कसं झाल्याचा विचार केला तर निर्माण करता कोण आहे, निर्माता कोण आपल्या जीवनाचा, असं पाहायला लागलं की त्याला आपण परमेश्वर म्हणतो. की परमेश्वरी शक्तीतून हे सर्व जीवन निर्माण झालं. वैश्विक जीवन, मानवी जीवन, पशुपक्ष्यांचं जीवन हे विशिष्ट नियमाने निर्माण झालेलं आहे, पण त्याचा निर्माता तो परमेश्वर असं आपण नेहमी म्हणतो. दुसरा कोणी निर्माता म्हणू शकत नाही की मी निर्माण केलं. आईच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये बाळ निर्माण होतं, आई निर्माण करत नाही. पण बाळ झाल्यानंतर ते माझं बाळ म्हणून आई बरी बोलते. ते ममत्व असेल, प्रेम असेल, हे जरी असलं तरी खरं हे बाळ कोणाचं, त्या परमेश्वराचं. प्रत्येक जीवन परमेश्वराचं आहे आणि त्यामुळे सर्वांना आनंद मिळावा, सर्व सुखी व्हावेत हा जर भाव आला तर तिथे सद्भाव निर्माण होतो. म्हणून सगळी
जी जी निर्मिती आहे ती परमेश्वराची निर्मिती आहे. आणि ही परमेश्वराची जी निर्मिती आपण पाहतो, तर त्या निर्मितीमध्ये जे जे आपल्या जवळ येणारे जे लोक आहेत, माणसं आहेत किंवा कोणी आहेत की जे जे आपल्या कक्षेत येतात ते आपल्यामुळे सुखी झाली पाहिजे, ही आपली सद्भावना. जे जे आपल्या जवळ येतील त्यांना जग सुखी झालं पाहिजे म्हणणं बरं, पण जगाशी सगळ्यात लांब एवढं जग म्हटलं की इतकं अनंत जग आहे की तिथपर्यंत आपण विचाराच्या लेवलला त्यांचं भलं व्हावं म्हणावं, ही सद्भावना. विचार जग सर्व म्हणजे जसे विश्व प्रार्थना म्हणतात, सर्वांना चांगली बुद्धी मिळते, सर्वांना चांगलं आरोग्य मिळते, सद्भावना आहेत. प्रार्थना ही सद्भावना असली पाहिजे. लक्षात घ्या की प्रार्थना म्हटलीच पाहिजे नाही, मनात हेच असलं पाहिजे की सर्वांना सुख मिळावं, सर्वांना चांगली बुद्धी मिळावी, चांगलं आरोग्य मिळावं, चांगलं ऐश्वर्य मिळावं. म्हणून हा जो सद्भावनेचा जो बोध आहे ना, तो माणसाला कळला पाहिजे. आणि त्या सद्भावात राहण्यासाठी आपण परमेश्वराचे आहोत आणि सर्व विश्व सुद्धा परमेश्वराचं आहे, इथे दृढ भावना झाली पाहिजे. दृढ भाव हा असला पाहिजे की आपण परमेश्वराचे आहोत, की ती परमेश्वरी शक्तीच आपल्या रूपाने प्रकट आहे आणि सर्व रूप सुद्धा त्या परमेश्वरी शक्तीचीच आहेत. त्यामुळे एकात्म भाव निर्माण होतो तिथे, की सर्व भूमी गोपाल की असं जे संत सांगतात अर्थ हेच आहे की जे 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 आहे ते एकाच परमेश्वराचं आहे. आणि हे जे परमेश्वराचं आहे तो भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे. वासुदेव नांदे चराचरी. वासुदेव म्हणजेच परमेश्वरी शक्ती, अनंत स्वरूप शक्ती ही वासुदेव. आणि ही शक्ती जी आहे त्या शक्तीचं सर्व जीवन चाललेलं आहे. हे स्मरण म्हणजे इथे परमार्थाची सुरुवात आहे. त्याच ह्या ज्ञानाच्या अधिष्ठान परमार्थाची सुरुवात आहे. ही सोपं सोपं जर लक्षात ठेवलं की आपण सर्व परमेश्वराचे आहोत, परमेश्वराची रूप आहोत. आणि त्यामुळे तिथे सर्व रूप कुठेही पाहिलं असेल की प्रत्येक रूप हे परमेश्वराचं म्हटल्यानंतर तिथे त्या रूपाचा सन्मान करणं, की त्या रूपाला आनंद देण्याचा, सन्मान केलं, कौतुक केलं, चांगल्या गोष्टी केल्या, आनंद होतो. ते आपण तोडून टाकतो, वेडवाकडं बोलतो, त्याच्यात आपण दुःख निर्माण करतो, आपल्याला ते लक्षातच येत नाही. हा मुद्दा नेहमीच लक्षात ठेवायचा की आपल्या तिकडे सद्भाव असला पाहिजे. आता सद्भाव म्हणजे आपण परमेश्वराची रूप आहोत, सर्व विश्वातली सगळी रूप परमेश्वराची आहेत. हा सद्भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे. आणि हा सद्भाव राहण्यासाठीच संतांनी नामस्मरण करायला सांगितलं आहे, प्रार्थना म्हणायला सांगितलं आहे, किंवा निर्णय मार्ग सांगितले आहेत. पण सगळ्याच्या मागे आपल्या ठिकाणी हा सद्भाव निर्माण झाला पाहिजे. आणि तो सद्भाव कशातून निर्माण होतो? विचारातून. विचार दिला की जे आपण म्हणून जे आहोत ते परमेश्वराचे आहोत. तिथे जात धर्म पंथ हा भेदच नाहीये. परमेश्वराकडे ह्या कोणत्याच गोष्टी नाहीयेत. माणसाने निर्माण केल्या, व्यवस्थेसाठी निर्माण केल्या असतील, आणखीन काही कारण आहेत. पण परमेश्वरी विश्वामध्ये धर्म पंथ जात काही नाही. तिथे आहे ते एकच ही परमेश्वरी शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. आणि तिचीच सर्व रूप आहेत, तिचे सर्व अवयव आहेत. हा बोध इथे लक्षात घेता पाहिजे. पण तो श्रेष्ठ नाही आणि तो कनिष्ठ नाही असं काय, तर सगळे सारखेच, सगळी रूप सारखीच, हे सतत लक्षात. म्हणजे मानवी जीवनाच्या अपेक्षेत तरी प्रत्येक मनुष्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सगळी मनुष्य जी आहेत, सगळी माणसं जी आहेत ती एकाच लेवलची आहेत. म्हणजे निर्मितीच्या अपेक्षेत बघितलं सगळ्यांना देह सारखा आहे, सगळ्यांना मन आहे, सगळ्यांना भावना आहेत. पण त्या भावना सद्भावना करणं हा अभ्यास आहे. भावना दुर्भावना होतील तर तिथे दुर्विचार सुरू होतात, दुराचार सुरू होतात आणि गोंधळ होतो. म्हणून आपण ज्याला पाहतो आज जगामध्ये दुराचार का, की कोणाकडे तो सद्भावना नाहीत. सद्भावना जिथे असेल तिथे दुराचार होणार नाही. सद्भावना काय? सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावे, सर्वांना सर्व काही चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात, ही सद्भावना आपल्याकडे असली. फक्त मला मिळत म्हणणं म्हणजे सद्भावना नाही. मला चांगलं मिळालं, मला हे मिळालं, मला ते मिळालं पाहिजे असं प्रत्येक सर्वस्व माणसाला वाटतं. पण मला मिळालं पाहिजे त्याच्या मागे दुसऱ्याला मिळू नये अशी एक वेगळी भावना असते. मला आधी मिळालं पाहिजे, मग बाकीच्यांचं मला माहित नाही काय करायचं, असं आपण म्हणतो की नाही. तर ही ते दुर्भावना होते.
आणि म्हणून सद्भावनेतून राहण्याचा अभ्यास करण्यासाठीच नामस्मरण केलं जातं. नामस्मरण म्हणजे काय, परत लक्षात घ्या, नामस्मरण म्हणजे नाम घेणं म्हणजे नामस्मरण नव्हे. नाम एवढ्यासाठी घ्यायचं की स्मरण देण्यासाठी नाम घ्यायचं. आधी स्मरण आणि मग नाम. नाहीतर नुसतं एखादा माणूस विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल आणि विठ्ठलला ह्याच्या मागे त्याला त्याचा भावच माहित नाही, तर काय कसलं स्मरण राहायचा हा विचारच नसेल, तर त्याचं ते नामस्मरण होतच नाही. विठ्ठल म्हटल्यानंतर ते चैतन्य स्वरूपच म्हणजे परमेश्वरी शक्तीच प्रत्येक रूपारूपाच्या ठिकाणी प्रगट आहे. ह्या भावात स्मरण करणं म्हणजे विठ्ठल स्मरण म्हणजे विठ्ठल भाव. म्हणून विठ्ठल भाव हा महत्वाचा लक्षात ठेवा. म्हणून सर्वत्र ही चैतन्य शक्तीच मानवी जीवनाच्या अपेक्षेत आता मी सांगतोय, बाकी जे आहेत सगळीकडेच आहे चैतन्य शक्ती, पण ही परमेश्वरी शक्ती किंवा चैतन्य शक्ती जी आहे ती प्रत्येक मनुष्य रूपाने प्रगट आहे. आणि प्रत्येक मनुष्य रूपाने प्रगट असून सुद्धा आता प्रश्न पडतो, मग ही माणसं अशी का वागतात, एकमेकाशी का भांडण करतात, एकमेकावर लढाया का करतात, एकमेकाला मारायला का बघतात, एकमेकाचे पाय का खेचतात, तर त्यालाच उत्तर दिलंय, आपण परमेश्वराचे आहोत ह्याचा आपल्याला विसर आहे. आपण परमेश्वराचं रूप आहे ह्याचा विसर आहे, कळत नाही आपण परमेश्वर रूप कसे विसरायचे प्रश्न पडतात लोकांना. पण खरं आपण परमेश्वराचे आहोत. विसर आहे म्हणजे काय, पहिलं आपल्याकडे ते स्मरण असतं पण आता ते विसरलेलं आहोत. विसर म्हणजे नाही असं नाही, स्मरण आहे पण ते इतकं खोल पुढे अंतर्मनात जाऊन बसलंय की त्याच्यात तिथे वेगळी स्मरण प्रगट झाली आणि त्यामुळे त्याचा विसर आहे. जे आपण आहोत त्याचा विसर आहे आणि त्याचा आठव देणं म्हणजेच नामस्मरण, त्याचं स्मरण देणं की आपण परमेश्वराचे आहोत. सर्व मानवी जीवन, सर्व माणसं ही परमेश्वराचीच रूपं आहेत. म्हणजे ती सर्व एकाचीच रूपं असल्यामुळे तिथे वसुधैव कुटुंब जे सांगितलं जातं की सगळं विश्व म्हणजे एक कुटुंब आहे, म्हणजे एकाच परमेश्वराचे लेकर आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने पण तेच सांगितलं, अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रकुमा देवी वरू, बाप रकुमा देवी वरू खूण बांधिली. कोण बांधली, काय, ही सगळी परमेश्वराची लेकरं आहेत. हा त्याचा अर्थ. देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव, पिटला संदेहो, पिटला संदेहो, निमाले दुजे पण. म्हणजे एकदा आपण सर्व देवाचीच रूप आहोत किंवा परमेश्वराचीच रूप आहोत आणि ते जेव्हा कळतं माणसाला तेव्हा ते तिथे दुजे पण निघून जातं. तू वेगळा मी वेगळा, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ, हा भागच तिथे निघून जातो. आपण सर्व एकाच परमेश्वराची रूप असल्यामुळे सर्वांचं भलं व्हावं हा भाव होता. म्हणजे सद्भाव निर्माणसाठी हा परमार्थाचा विषय कळला पाहिजे. परमार्थ म्हणजे नुसतं पूजा अर्चा करणं, उपास तपास करणं, रतवैकल्य करणं नाही. इथे सर्वांचं भलं व्हावं, कोणावरही अन्याय होता कामा नये हा बोध तिथे असला पाहिजे. प्रत्येकाच्यासाठी त्याचं सुख शांती समाधान मिळावं हा बोध असला पाहिजे. आणि म्हणून तिथे विचार काय आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. मी म्हणणार मी ते सुद्धा त्या परमेश्वरी शक्तीचं रूप आहे. आपण मी म्हणतो आणि मी म्हटलं की आपल्याला काय बोध असतो, मी आहे हा बोध असतो. म्हणजे आहे ते मी आहे हे आपल्या लक्षात येत नाही. तर आपण मी म्हणून जे आहे ते मी आहे. म्हणजे मी अमुक तमुक म्हटलं की मी अमुक तमुक होतो, म्हणजे नावाचा मी झाला. मग नाव, मग त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टीचा जा धर्म पंथ हे सगळं. पण मुळात ते तत्व मी जे आहे ते देवाचं रूप आहे. म्हणून हे जे देवाचं रूप आहे हे विसरलास म्हणून तिथे जीव झालास, आणि तिथे जीव झालास म्हणून मारामाऱ्या करतो, भांडण दंडे करतो, सगळं काही करतो. म्हणजे आपला जन्म कशासाठी झाला हेच माणूस विसरला. आपला जन्म म्हणजे ते चैतन्य स्वरूपच मानवी देवरूपाने का प्रकट झालं, का स्फुरण पावलं, इथेच विसर झाला. आणि विसर झाला म्हणजे
त्या विसरातून माणसं अनिष्ट पद्धतीने वागायला लागली. म्हणून इथे स्मरण द्यावं लागतं. म्हणून स्मरण का की देवाचं स्मरण म्हणतं. देवाचं स्मरण म्हणजे परत परत लक्षात ठेवा, राम म्हटल्यानंतर देव, श्री प्रभू रामचंद्रांचं जे वागणं होतं, जीवन जगणं होतं, ते तसं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे हा बोध तिथे असतो. म्हणून तिथे रामाचं स्मरण म्हणजे रामाचे गुण आपल्याला घेता आले पाहिजे. श्री प्रभू रामचंद्रांचे गुण. जेव्हा आपण श्रीकृष्णाचं स्मरण करतो, जय जय राम कृष्ण हरी असं म्हणतो आपण, तर कृष्णाचं स्मरण काय, तर कृष्णाचे गुण आपल्याला घेता आले पाहिजे. कृष्णाने कधीच कोणाकडे भेदभाव केलाच नाही. सुदामाचे पोहे पण त्याला आवडीने खाल्ले. गोकुळामध्ये तिथे सगळे अगदी पेंद्या बिंद्या सगळी मित्रमंडळी कशी असली त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याशी बरोबर खेळलेला आहे. भेदभाव त्याच्याकडे नव्हताच. त्याच्याकडे ते सगळ्यांबद्दल आत्मीयताच होती, आपलेपणाच होता. आणि तो आपलेपण आपल्याला घ्यायचा, ते ती कृष्ण भक्ती. कृष्ण भक्ती म्हणजे नुसती कृष्णाच्या मूर्तीला हार घातला, पूजा केली म्हणजे कृष्ण भक्ती. श्रीकृष्णाकडे कोणाबद्दलही भेदभाव नव्हता आणि प्रत्येकाचं भलं व्हावं हीच इच्छा होती. जे जे कृष्णाच्या ह्या जीवनामध्ये दुष्टपणा करणारी जी मंडळी होती, खरी म्हणजे ती सगळी परमेश्वराची रूप होऊन ती विसरात. आपण परमेश्वर रूप हा त्यांना विसर पडल्यामुळे त्यांचं वागणं विचित्र झालं. तिथे श्रीकृष्णाने त्यांना मारलेलं आहे, पण ते कोणासाठी, लोकांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी. स्वतःचा हित हा भागच नव्हता, स्वतःचं नाव मोठं व्हावं असा भागच नव्हता. म्हणून अगदी यादव कुळावर सगळ्या जरासंध, कंस ह्या सगळ्या मिळून कालयवन असे जे सगळे पूर्वीच्या काळी ही सगळे विलन मंडळी पिक्चरच्या भाषेत सगळी युद्धाला आली. त्यावेळेला यादवांचं काही खरं नाही हे श्रीकृष्णाला कळलं, कारण एकदम सगळ्यांनी हल्ला केला तर कसं चालणार. म्हणून श्रीकृष्णाने युक्ती केली. काय युक्ती केली, मी पळतो अशी अफवा पसरा आणि मी पळतो जरा लांब गेल्यानंतर, आणि त्याच्या माझ्या मागे अर्धे लोक आले की तुम्हाला अर्ध्या लोकांबरोबर लढाई करून जिंकता येईल. आता हे पळतो, रण सोडून पळतो म्हणजे कोणी आपलं रण सोडून आपलं नाव खराब करून घेणार का. पण श्रीकृष्णाला ती नावाची, लोकांनी नाव ठेवलं न ठेवलं काही फरकच पडत नव्हता. म्हणून तो पळायला लागला आणि तिथे परत युद्ध शत्रू पक्षामध्ये सांगितलं गेलं की अरे श्रीकृष्ण पळतोय. मग लगेच अर्धे लोक त्या श्रीकृष्णाच्या मागे, सौराष्ट्रापर्यंत श्रीकृष्ण पळत गेला म्हणतात, त्याच्या मागे ते अर्ध सैन्य गेल्यामुळे त्यांची जे एकत्रपणे जो हल्ला झाला होता ते विस्कळीत झाले आणि त्यांचे ते लढाई हरले. आणि सगळ्यात नाव मोठं खराब कोण झालं, श्रीकृष्णाचं. रणछोडदास नाव ठेवलं त्याला. रणाला सोडून पळणारा म्हणजे भित्रा माणूस आहे असं म्हटलं. पण श्रीकृष्ण भित्रा नव्हता, काही नव्हतं. म्हणून नाव आपण लोक म्हणतो अरे आमचं नाव आहे, लोक काय म्हणतील आमच्या नावाबद्दल, कसं काय म्हणतील. श्रीकृष्णाने तरी नावाची पण फिकिरी केली नाही. त्याला कोणी गवळ्याचा पोर म्हटलं, नंदाचा पोर म्हटलं आणि रणछोडदास म्हटलं, त्याला लबाड म्हटलं. संत त्याला प्रेमाने लबाड म्हणतात, पण त्याचे विरोधक तेवढे त्याला जाणीवपूर्वक लबाड म्हणायचे. त्याला काही तर ते त्याचा स्मित हास्य नेहमी असायचं, कारण तो कोण आहे हे त्याला माहिती होतं, त्याला आठवतं आणि बाकीच्या ते आठवत नव्हतं. हा तो परत. म्हणून श्रीकृष्णाचं जीवन आनंदाने कसा तो जगला. प्रत्येक जन, अगदी गरीब जनतेसाठी त्यांनी किती कार्य केलं की जे दीन दुबळे होते त्यांना मदत केली. सुदामासारखा अगदी गरीब मित्र होता, त्यालाही अगदी आपल्याकडे आवडीने बोलून घेतलं आणि त्याचंही भलं केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून परोपकार, लोकांना आनंद देणं हा जो प्रकार आहे तो तिथे आपल्याला पाहता येतो. म्हणून कृष्णाष्टमी असं ज्या म्हटलंय त्याला आज, हे कृष्णाचे सगळे सद्गुण, कृष्णाचे युक्त्या, अगदी संकट एवढी मोठी आली पण श्रीकृष्ण डगमगला नाही. प्रत्येक संकटाला सामोरा गेला आणि युक्तीने परत यश संपादन केलं. युक्ती महत्वाची. म्हणजे जीवनामध्ये श्रीकृष्ण इतकं युक्तीने, आणि श्रीकृष्णाचं युक्तीने म्हणताना त्या काळात धर्म अधर्माच्या ज्या संकल्पना होत्या त्याने श्रीकृष्णाने अगदी बाजूलाच केल्या. निसर्ग नियम महत्वाचे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. पण जीवनामध्ये निसर्ग नियमांना महत्व देते. बाकी धर्म अधर्माच्या भावनेतून माणसं हे बरोबर आहे हे चुकीचं इथे अडकतात, ते जीवनात सुखी होऊ शकत नाहीत.
तुम्हाला निसर्ग नियम लक्षात ठेवले पाहिजेत आणि निसर्ग नियमानुसार आपलं जीवन जगता आलं तर आपण आनंदाने जीवन जगतो. म्हणून निसर्ग नियम महत्वाचे असतं. म्हणून श्रीकृष्ण, चाणक्य आणि छत्रपती शिवाजी सगळ्यांनी हा निसर्ग नियम त्यांच्या जीवनात पाळलेले आहेत, लक्षात घ्या. त्यांनी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये धर्माधर्मामध्ये काही अडकलेले नाहीत. यश संपादन करण्यासाठी कष्ट करावे लागतात, पण ते ज्ञानाच्या अधिष्ठानावर कष्ट केले पाहिजे. ज्ञान महत्वाचं आहे आणि ज्ञानातून या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवता येतात. म्हणून तिन्ही आदर्श म्हणजे अत्यंत ज्ञानी होते. ज्ञानी म्हणजे मानवी जीवनाचा त्यांच्याकडे प्रचंड अभ्यास होता. चाणक्याकडे जसा होता तसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता आणि तसंच श्रीकृष्णाकडे. की समोरचा माणूस कसा वागू शकतो, पुढच्या लेवलला जाऊ शकतो, त्याच्या मनामध्ये कशा भावना असू शकतात, याचं सगळं चित्रण प्रत्येक ह्या लोकांकडे होतं. म्हणून जीवनात ही मंडळी यशस्वी जीवन जगले. यशस्वी जीवन, किती जीवन जगले हे सांगू शकत नाही, पण यशस्वी जीवन जगले. आणि यशस्वी यशासाठी की तिथे इतरांना सुख देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या जीवनामध्ये बहुजनांना सुख दिलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं जे म्हटलं जातं, त्या तिघांचं आयुष्य आपण पाहिलं तसं आपल्याला तसं जीवन जगायचं आहे हा बोध असला. आपणही परमेश्वराचे आहोत हे स्मरण, परमेश्वराचंच रूप आहोत आपण. प्रत्येक माणूस परमेश्वराचं रूप आहे. तो विसरतो म्हणून गोंधळ आहे. तर ते आठव पाहिजे म्हणून ते नामस्मरण करा, विश्व प्रार्थना म्हणा, या सगळ्या गोष्टी तिथे येत असतात आणि त्याच्यातून आपल्याला जीवनात आनंदाने जगता येतं. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. शेवटी शांती, सुख, समाधान हे आपलं धन आहे. हे धन आपण गमावता कामा नाही आणि ते गमावू नये म्हणून दुष्कर्म आपल्याकडनं होता कामा नाही. कुणाही जीवाचा न गळो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इथे मत्सर, द्वेष, राग आपल्या मनामध्ये असताच कामा नाही. हे जेव्हा बाजूला होईल त्यावेळेलाच मन शुद्ध होतं आणि तिथे मन शुद्ध झालं की परमेश्वराची भक्ती तिथे सुरू होते. म्हणजे अशुद्ध मन भक्ती करू शकत नाही, लक्षात ठेवा. अशुद्ध म्हणजे ज्याच्याकडे राग आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, कोणाला वेडवाकडं बोलणं आहे, असे लोकांना वाटतं आपण परमेश्वराला मोठा हार घातला किंवा आणखीन काही उत्सव केले तर तिथे आपण लगेच परमेश्वराचे भक्त नाही. आपल्या मनाचं शुद्धीकरण करण्याचा जे प्रयत्न करतात आणि ते शुद्ध मन खरा भक्ताचं लक्षण आहे. खरा भक्त तो ज्याचं मन शुद्ध आहे. ज्याचं मन अशुद्ध आहे तो भक्त होऊ शकत नाही. म्हणून ही भक्ती म्हणताना सुद्धा मनाचं शुद्धीकरण व्हायला हवं आणि ते मनाचं शुद्धीकरण म्हणजे सद्भावना आपल्याकडे सतत असल्या पाहिजे. लोकांचं भलं व्हावं, लोकांचं भलं व्हावं, लोकांचं भलं व्हावं. जे आपल्या जवळ होती त्याचं भलं व्हावं, जे आपल्या जवळ त्यांना आनंद मिळावा, ह्या ज्या सद्भावना आपल्याकडे असतील तर आपल्या जीवनामध्ये सत्कर्म सहज होतं. तिथे विचार करावा लागत नाही. पण तिथे जर विसर असेल तर दुष्कर्म सहज होतं. श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा दुष्कर्माला आमंत्रण देतो, लक्षात ठेवा. अमुक श्रेष्ठ आहे, अमुक गोष्ट कनिष्ठ आहे, या भागात अडकूच नाही. आहे ते सर्व परमेश्वराचं असल्यामुळे सगळंच छान आहे, सगळंच समान आहे. हे समत्वाची की समानत्वाची भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे. कुठेही कोणाशिवाय, लहान मुलं असो किंवा मोठा माणूस असो, दोघांकडे तितक्याच आदरपूर्वक वागणं जर आपल्याकडे असेल तर आपण आनंदाने जीवन जगू. हे सत्कर्म आहे, लक्षात ठेवा. आपल्याला कळत नाही. आपण काही मोठ्या माणसांना किंवा मोठ्या वयस्कर माणसांना पण आपण काहीतरी तोडून मोडून बोललो तर सुख कधी सत्तेच्या नावाखाली, पैशाच्या नावाखाली. श्रीमंताला एकदा गरीब माणूस त्याला वेडवाकडं बोलतो. तसं असेल तर त्याच्यावर दुष्कर्म होत असतं आणि हे दुष्कर्म त्याच्या जीवनात दुःख निर्माण करणार हा नियम आहे. शाप आणि वरबीर काही नाही, हा नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा नियम आपल्याला समजून घेऊन आपण इतरांना आनंद देत राहिलं पाहिजे. सुख शांती समाधानाने जीवन जगण्यासाठी सर्व सुख समाधाने शांती सुखाने जगले पाहिजेत, हे लक्षात घ्या. सद्भावनेतून जे आपण विचार करतो ते विचार निसर्ग नियमानुसार पुन्हा आपल्याकडे येतात. म्हणून जे विचार आपण इतरांबद्दल करतो त्या विचारांचा परिणाम आपल्याकडे येतो. चांगले विचार केले तर चांगल्या विचारांचा परिणाम येतो
वाईट विचार करता वाईट विचारांचा परिणाम, दोन्ही गोष्टी तिथे आहेत. म्हणून इथे सद्भावनेतून जीवन जगलं पाहिजे. सद्भावनेसाठी सद्भाव एकच, सर्व रूप परमेश्वराची. सर्व रूप परमेश्वराची हा जो बोध आहे ना, तो समजायला कठीण पडतो. पण सोप्या भाषेत जर समजून घेतलं की सगळी निर्मिती परमेश्वराकडून चालू आहे, म्हणून ती परमेश्वराची आहे. तिथे आपण म्हणून निर्माता कोणच नाही, कोणच निर्माता नाही. जे जे निर्माण झालं ते परमेश्वरातून विशिष्ट नियमाने निर्माण झालेलं आहे. आणि विशिष्ट नियम निर्माण झाल्यामुळे आपण परमेश्वराचे आहोत. आणि हे परमेश्वराचे आहोत हा जो सद्भाव आपल्याकडे असेल, सर्व रूप परमेश्वराची आहेत, हा जर सद्भाव असेल तर सर्वांच्या भल्याची सद्भावना आपल्याकडे सतत येते, सहज होते. तिथे पुन्हा पुन्हा प्रार्थना म्हटली तर सद्भावना येईल असं नाही. सद्भावनेतून प्रार्थना म्हटली पाहिजे. मनामध्ये जर सद्भावना आणि प्रार्थना कितीही म्हणा, ती नुसते शाब्दिक होईल. कळलं ना? लोकांना दाखवण्यासाठी काही लोक जे करतात त्यासाठी होतं, तर तसं होता कामा नाही. आणि म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी सद्भाव, सद्भावनेतून सद्भावना, सद्भावनेतून सद्विचार, सद्विचारातून सदुच्चार आणि सदाचार, ही जीवन जगण्याची पद्धत आपल्याला समजून घेता आली पाहिजे. आणि ती तशीच आपल्या जीवनात आकाराला आली पाहिजे. लक्षात ठेवा. तर ती भक्ती सुरू झाली किंवा ती खरी कृष्ण भक्ती आहे. कृष्ण भक्ती म्हणजे नुसतं उपास केला म्हणजे कृष्ण भक्ती झाली नाही. करतात वाईट नाही, चांगलं आहे. वाईट काहीतरी बोलण्यापेक्षा उपास केलेला पण चांगलं. आणि म्हणून खरी कृष्ण भक्ती हीच की ज्याच्याकडे सदाचार आहे तो कृष्ण भक्त. ज्याच्याकडे हे ज्ञान आहे, आपण परमेश्वराचं रूप आहोत हे ज्ञान प्राप्त झालं तरी तो कृष्ण भक्त. सर्व रूप परमेश्वराची आहेत हा जर भाव असेल तर तो कृष्ण भक्त. आणि म्हणून असं हे आपलं जीवन आपल्याला आनंदाने जगता येतं. आणि त्यासाठी तिन्ही आदर्श जे आपण म्हणतो हे आनंदाने जीवन जगण्यासाठी आहेत. ज्ञानातून आनंदाने, अज्ञानातून आनंदाने जगण्यासाठी नाही म्हणत. इथे ज्ञान आणि ज्ञानातून आनंद जगता आला पाहिजे, आनंदाने जगता आलं पाहिजे. ज्ञानातून त्यासाठी आपल्याकडे सत्कर्मच झालं पाहिजे. हा बोध आपण पुन्हा पुन्हा धरला पाहिजे. त्यासाठीच आपल्या स्वतःकडचं निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. लक्षात घ्या. हे आपल्याला बरंच वाटतं आपण चांगलेच वागतो, असंच प्रत्येक माणसाला वाटतं. समोरचा माणूस मग तू काय चुकीचं वागतो, वाईट वागतो, तो समोरचा माणूस सांगतो, जो ऐकतो बघतो तो. आणि तो जर त्याला सांगायला की हा भांडतो, म्हणजे याला राग येतो, तू असं कसं माझी चुका काढतो, असं होतं ना. आता हे माझी चुका काढतो म्हणजे इथे सगळं विसरत असतो म्हणून चुका वाटतात. पण कोणीतरी आपल्याला चुकतंय सांगतं आपल्याला विचार करता पाहिजे, खरोखर चुकतंय का बघा. ते रागवायचं काय कारण आहे? चुकत असेल तर सुधारून घ्या. सुधारलं तर आनंद आहे, नाही सुधारलं तर परत दुःख आहे. म्हणून जीवनामध्ये हा सगळा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. पण तो सद्भावनेतून घेता आला तर सगळीकडे आनंदी आनंद असतो. मग असं हे सुंदर जीवन प्रत्येकाने जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.